आता इथून आपण आहे ना पिंपरी स्टेशनला आपली छोटी गाडी लावू आणि तिथून पुढे मेट्रोने प्रवास करू. चला चला कसं कसं काढलंय आशिकाला बाहेर शॉपिंग करून थोडीशी. हवा असेल तर तेव्हा घरपोच डिलिव्हरी पण करतो आपण. हां 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 कुठं हवं असेल 100 रुपये किलोपासून स्टार्ट आहे आणि 180 पर्यंत आहे. 100 रुपये किलो. 100. हे जे आहे ते 120 रुपये किलो आहे. कुठं चालत आज मायले की काय गाणे चलो पुण्याला आम्ही पुण्याला फिरायला का फिरायला. आम्हाला घेऊन जा ना. चला ना. तर मित्रांनो आज एकदम बनर प्लॅन आहे. खरं तर आज गाडी न्यायची नाही आपल्याला. आज आपण काय करणार आहे मेट्रोने जाणार आहे. मेट्रोने पहिल्यांदा प्रवास करणार आहे आणि मेट्रोने जाऊन आपल्याला बोंबील मार्केट बघायचं आहे. खरं तर घरातले बोंबील संपले त्यासाठी बोंबील आणायला निघालोय आणि कशी निघालो बघा सगळे अशी मस्त तयारी करून. तर चला जाऊयात आता. थोडासा टू व्हीलरवर प्रवास करायचा आहे म्हणजे इथून पिंपरीपर्यंत आणि मग तिथून मग मेट्रोने जाऊयात. चला चल बरं चला बाहेर चला चला बाहेर चला चलो. आज मेट्रोमध्ये बसायचं आपल्याला. मीच बसलो नाही अजून. मीच बसलो यायचं आहे ना. आई नाही बसली ना. आपण बसू काय पहिल्यांदा आज. हा आता इथून आपण आहे ना पिंपरी स्टेशनला आपली छोटी गाडी लावू आणि तिथून पुढे मेट्रोने प्रवास करू. हा तर चला आता. नेशील ना पाडणार नाही ना. मला इथे चला जाऊयात आता स्टेशनपर्यंत मेट्रो स्टेशनपर्यंत जाऊयात आणि मग तिथून मग बघू कसं काय. कारण की अजूनपर्यंत कधी मेट्रोने प्रवास नाही केला. अशी का नाही एकदा केला बघा ना. पुण्याला केलाय. अशी का नाही केलं आहे. मला तर काय कधी भेटलंच नाही जायला. तर चला आता अशी का गाडी चालवते जाऊयात आता स्टेशनपर्यंत. चला मित्रांनो आता डायरेक्ट स्टेशनला पोहोचलो. दाखवतो तुम्हाला कसं काय तिथं असतंय. अजून मला तर काय माहीत नाही पण तिथं गेल्यावरच कळेल की कसे काय म्हणजे तिकीट वगैरे काढतात किंवा काय असतंय ते तर सगळं दाखवतो तुम्हाला. मस्तपैकी एन्जॉय करूयात. बाकी गेल्यावरती मार्केटसुद्धा बघूयात. तर आज खूप काय पाहायला भेटणार आहे. चला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटली का जागा. हां हा ना लई लांब लावायला लागते. तर हे मित्रांनो पिंपरी चिंचवडमधलं मोरवाडी स्टेशन आहे. तर चला आता वर जाऊयात. काय कल्पना नाही कुठं तिकीट वगैरे काय काढायची कसं काय काय का ना. इथं आहे ना पार्किंगचाच खूप लई प्रॉब्लेम आहे मित्रांनो. बराच वेळ लागला आम्हाला पार्किंगला गाडी लावायला. मी बघा परी चालले कशी तिला ट्रक घेऊन चालता येत नाही. असे हृदय चालेत वर. बघू तिकीट काढूयात. मला असं वाटतं 2 वेळा मेट्रो बदलायला लागणार आहे. तर आपल्याला ना बोंबील मार्केटला जायचे त्यासाठी मला वाटतं मंडेच्या स्टेशनपर्यंत जावं लागणार आपल्याला आणि मंडेपासून मग चालत जायला लागेल. तर आता बघा इकडे वर आलो आता इकडे तिकीट काढूयात. आता तिकीट तर काढून घेऊ आधी. जम लागला पायऱ्या चढली. असतं नाही आम्हाला पायऱ्या चढायच्या कधीतरी ठीक आहे ना. किती गर्दी बघा. मेट्रो आली होती वाटतं. बघा किती गर्दी लाईन आहे तिकीटला. तिकीट काढून घेत आहे. परीला हाईट मोजायला लावले बघा. तिथं हाईट लावले तरी 3 फुटाच्या उंच असल्यानंतर तिकीट चालू करते. सर बाजूला बाजूला सर बाळा. हे बघा बघू. हे बघा आमच्या तिकीट ऑनलाईन झालं नाही ना म्हणजे ऑनलाईन नाही होतात ते. चला चला काही नाही मित्रांनो तिकीट काढले बघा आणि 4 दाखवली ना 3 फुटच्या उंच आहे ती. हाईट जास्त आहे तिची. भेटलं का. विमानात चाललंय असं वाटायला लागलंय आता. इथून पुढं कसं काय सीन आहे
चल चल. हे कसं काय म्हटलं कायच नाही त्याचं. असंच आहे बाबा, कसलं माहिती बिना तिकीटचा कोणी प्रवास करू शकत नाही. माहित नव्हतं ना आपल्याला. यांना सुधारणा झालंय कुठल्या प्लॅटफॉर्मला जायचं. 1 ला का? बोल ना. 1 ला जायचं काय असेल ना म्हणतो? आता. काय म्हणतो? पोरांना पहिल्यांदाच आणलं ते इतके खुश झालेत ना. तर खरंच ॲक्च्युली पाहिजे पोरांना घेऊन कुठंतरी घेऊन जायला प्रत्येक वेळेस नवीन नवीन ठिकाणी. त्यांच्यासाठी ते प्रत्येक गोष्ट नवीन असते. लेकरांचा दसवाडा पण यांच्यासाठीच नवीन आहे. मी आले होते 2-3 वेळा प्रवास केला आहे मी. आता परू बघा बरं का माझे. परूला पाठव. परू वगैरे काय. माझं हृदय कसं पकडून नाही बसायचं रे हृदय. तर आता फायनली बघा आता आलो आपण याच्यावर वर आलो आहे आणि आता वाट बघूयात. आता आपली येईल तिकडून. ते बघा तिकडल्या साईडला आले बघा ते. त्या मेट्रोनं जायचं आपल्याला, त्या गाडीने जायचं आहे. कसं वाटतं असे का? हा काय असं वाटत नाही का मेट्रो? मला असं वाटलेलं शिवाजीनगरला गेल्यावरती तिथं उतरावं लागेल आणि तिथून परत दुसरी गाडी पकडून आपल्याला मंडईला जायला लागेल. पण तसं नाही, इथून डायरेक्ट आपल्याला मंडईचं तिकीट भेटलं. आता डायरेक्ट इथून मंडईला जाऊयात. मंडईपासून तिथून चालत जायचं. तर बघू आता उतरल्यावरती बघूयात. मंडईपाशी पण भरपूर सारं काय बघण्यासारखं आहे तिथं. आणि आशिकाला थोडी शॉपिंग पण करायची आहे. शॉपिंग करायची ना याच्या तुळशीबागेमध्ये शॉपिंग करायची. तर तिथं गेल्यावरती जरा थोडं बघू, जर जमलं तर तुळशीबागेत सुद्धा जाऊया. आणि त्याच्यानंतर मग आपण बोंबील मार्केट बघूया. थोडे बोंबील पण आणायचे, त्यासाठी स्पेशली चालू आहे. काय ग बरं? ट्रेनमध्ये बसायचे आहे ना? ट्रेनमध्ये बसायचे ना? आपण बघायचं माहिती आहे ना खालून कसं ट्रेन जाते वरून. आपण बघा आता वर आलो ना आपण. हा काय? हां तू येणार नव्हतं ना ते. चला फिक्स झाले. चला इथून चला. चल बरं चल 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 चल. बघ कसं गार गार आहे बघ. बस का बसले का? कसे खाले आतमध्ये बघ. मस्त आहे ना येईपर्यंत. भारी वाटलं ना एकदम मस्त. गरम झालं एकदम. हा बघा मी खालूनच बघत होतो. आज मेट्रोमध्ये बसलोय. मला लय मजा वाटत असं खालून बसलो का. किती सुंदर लोकेशन आहे बघा. सुंदर वाटतंय. नदी आहे तिकडं. जायचं का फिशिंगला? आपण आलो त्यावेळेस तर कोणच नव्हतं जास्त बघा. आता किती गर्दी झाली इकडच्या साईडला. काय आहे ना आता? मंडळीच्या स्टेशनला तर पोहोचलोय आपण. आता जाऊया आपण शॉपिंग करायला तुळशीबागेमध्ये. तुळशीबाग एकदम जवळ. खुश आहे मी आज. मला शॉपिंग करायला हा ना मंडईला आलो बघ. मंडई. हां तर फायनली मित्रांनो बघा मंडईला आलो आहे. तर बघा ही मंडई. आतमध्ये जायचं. कसं होतं का ते आधी का नाही? किती छान बनवलं आहे ना. हां आपण आधी यायचो. हे सगळं इथं ना सगळं गर्दी असायची नसते नाही का. असे बारीक ते टपऱ्या वगैरे असं होतं इथं है ना. एकदम भारी बनवले. जाऊ चला चला ये.
चला 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 चल चल. आतमध्ये मेट्रोमध्ये एकदम थंड मस्त हवा होती, मस्त गार गार वाटत होतं. बाहेर निघालो डायरेक्ट असं गरम गरम झालं. पाणी घ्या लागणार ना असे का आपल्याला परत. घस हा ना, घसा कोरडा पडायला लागला. बाहेर बघ ना कसली गरम आहे ना. आतमध्ये एकदम मस्त गार गार वाटलेला. भारी एकदम मजेशीर प्रवास. समोर का हलवाय दिसतंय बघा इकडे. आणि इथंच थोडंसं पुढं गेलं ना की दगडूशेठ मंदिर आहे. फायनली मित्रांनो बघा तुळशी बागेमध्ये आलो आहे आता आम्ही. तुळशी बागेमध्ये. आणि इथे ना रोजच अशीच गर्दी असते बघा, रोज कधी पण या. काय रे हा घेऊ ना. हा काय हा घेऊ ना. जा बरं विचार किती लय झाला. काय रे हा ना, याच्यासाठी तर एवढं लांब आलोय ना. ना नाही का असे का, याच्यासाठी तर एवढं लांब आलं म्हटलं. आले शॉपिंग करते. काय पाहिजे तुला. काय खेळणी ती खेळणी घ्यायची. चल चल ते फिरून येऊ नंतर जाताना घेऊ. हा जाताना घ्यायचं ना. अरे आता घेऊन कुठं फिरणार येडे. चल आतमध्ये चल. ए आतमध्ये इकडं प्राईज ना भारी आहेत ना याची भारी आहेत ना. पण तुझ्या हातामध्ये आहे त्याच्यापेक्षा भारी आहेत. जबरदस्त घरामध्ये मित्रांनो गर्दी सुद्धा एवढी जबरदस्त की बस अजिबात हवा यायला जागा नाही. जसं काय तरी आपण येता येता उशीर झालाय तरी पण बघू शकता एकदम जबरदस्त गर्दी. टॉप वगैरे एकदम भारी येतात ना की एखादा. हा काय नाही टॉप वगैरे मस्त आहे. तुळशी बागेत तर येऊन पोचलोय. पण हे बघा बघू शकता किती दुकान आहेत. काय घेऊ आणि काय नाही असं झालंय. सगळं कन्फ्युज होऊन गेलं. आता वाटतं काहीच नाही घेऊन घरी जाते का काय. किती सुंदर ड्रेस आहेत बघा. किती सुंदर आहे ना. आणि प्राइस पण जास्त नाही अशी काय. बघा किती छान टॉप आहेत जीन्सवरचे. इतके सारे बघितले ना की कोणता घेऊ काय कळतच नाही. तरी पण घ्यायचेत आपल्याला बऱ्यापैकी शॉपिंग करायची. हे लागलेत कोरूला बघा फ्रॉक घ्यायला. किती सुंदर फ्रॉक आहेत बघा. चला कसं बसं काढलंय आशिकाला बाहेर शॉपिंग करून थोडीशी. पण लई टाईम झाला मग आता निघालोय. बघू आधी जाऊयात मार्केट बघूयात कारण की ते लवकर बंद होते. तर ते बघू आणि मग परत मग इकडे येऊयात. कारण की आपल्याला गाडीत बसायला इथंच यावं लागणार आहे मंडईच्या स्टेशनला. तर आता जाऊयात मार्केटला, बोंबील मार्केटला जाऊ. थोडं बोंबील पण खरेदी करायचे आणि मार्केट पण तुम्हाला दाखवायचे. काय करायचं आता घे की मग. चल ना घे. काय करायचे घे घे. खुश का. काय काय हे अगं ते नाही तोंड खराब होत लय. मग हा 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 थांब थांब घेऊ थांब.
येत आहे का बांधता? नाही का ना? हां छान दिसतंय. तर दत्ताचं दर्शन घेऊन पुढे निघूयात मित्रांनो. एकदम भारी इथं हे आहे मंदिर आहे. तर आता इथून त्याच्या शेजारून आता इकडं पुढं चालत जायचं आहे आपल्याला थोडंसं. चला फायनली मित्रांनो बरंच चालल्यानंतर आता मार्केटची पाठी दिसली. गोविंद मार्केटची पाठी दिसली. खरं तर आहे ना ज्या साईडने आपण आलो तिकडून लांब होतं. स्टेशनच्या तिथून एकदम जवळ होतं का नाही ना? ते स्टेशनकडून एकदम जवळ आहे. 300 मीटर असेल. आपण जरा फिरून आलो ना त्याच्यामुळं. तर चला आता आतमध्ये जाऊयात. हे बघा इकडं मार्केट दिसतंय आतमध्ये. इकडे जाऊयात. इथं मोठी पाटी लावलेली बोंबील मार्केट. आणि बोंबील मार्केट आपण गुगलला जरी सर्च केलं ना तरी डायरेक्ट दाखवते. तर हे बघा इथं आतमध्ये. तर जाऊयात आता आतमध्ये. तर आम्ही ना नेहमी येत असतो मित्रांनो. जेव्हा म्हणजे मासळी संपते ना आमचे बोंबील वाटी वगैरे संपली ना की इथंच. आणि इथं ना एकदम फ्रेश भेटते आणि स्वस्त पण असते बाकीच्या ठिकाणापेक्षा. तर चला आतमध्ये जाऊ आणि रेट पण बघूयात आजचे काय येतं. आणि थोडी मासळीसुद्धा खरेदी करूयात. हां यायचं नाही का मग? चल ना बघू ना. तर बघा किती दिवसानंतर आलो आहे. बऱ्याच दिवस झाले आपण आलो नव्हतो. मस्त बघा मासळी घ्यायसारखी. आता इथं आलो ना हे असं वाटतं काय कोणती मासळी घ्यावं. बघा कसली भारी मस्त स्वच्छ अशी लावून ठेवलेले आणि एकदम भारी असं दिसते बघा. एक नंबर बघू शकता एकदम जबरदस्त. तर रेट बघूयात आधी कसं कसं कुठं रेट आहे आणि त्याच्यानंतर आहे ना आपण घेऊयात देखील. तर आपण नेहमी घेत असतो इथूनच. इकडं साफ करून ठेवतात बघा कसं एकदम व्यवस्थित साफ करून ठेवतात. काय ठीक साफ करून ठेवताय का ते? हां 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 बारीक मोठा हां हां निवड खराब निघाल हां हां हां. असं पद्धतशीर एकदम लागली. कसे ते बोंबील कसे ते? हे होय हा? 100 रुपये पावशेर आहे, 120 रुपये पावशेर आहे. 100 120. हां मस्त मस्त. बघा मस्त बोंबील आहेत. 100 रुपये पावशेर 120 एकदम भारी. बघू रेट पण बघू आधी बघूयात. मला पुढे दाखवतो. बाकी इकडे बघू शकता एकदम मस्त. हे बघा या साईडला सुद्धा बघा मस्त कसे एकदम भारी. एकदम ठेवून जे आहे ना मित्रांनो ते एकदम भारी आहे. एकदम मस्त बघा. आई कुठे गेली रे? हां मागं थांबली का तिकडं? हां हां हां. काय का झालं? कटाळा आला का? चल ना घेऊ बघू ना. सावलं लय गरम होत होतं ना. चला आता रेट विचारूयात मित्रांनो. बघू रेट काय येतं. बोंबील वगैरे बोंबिलाचं पण क्वालिटी बघू शकता. याच्यामध्ये दिसत असेल एकदम असं मस्त असं बोंबील आहेत आणि एकदम व्यवस्थित असे साफ करून लावलेले आहेत बघा. एकदम मस्त असे साफ करून लावलेले आहेत. त्याच्यानंतर इकडे बघू शकता हे डायरेक्ट साफ केलेलं रेडी टू कुकसाठी. याचे डोके वगैरे काढून डायरेक्ट पॅकिंग करून ठेवलेले आहेत. बाबा बोंबील कसे आहेत? 250ला पाकिट आहे का? हे किती अर्धा किलो आहे का? पावशेर का? पावशेर 250 रुपये पावशेर आहे. आणि हा हे कसं आहेत बोंबील? 120 पासून 140 160 व्हरायटीमध्ये फरक आहे. हां हां म्हणजे 120 पासून ते 160 पर्यंत. 160 आणि 180. ओके. तर 3 प्रकारचे आहेत मित्रांनो. 120 140 आणि 180 160 180 असं 3-4 प्रकारचे बोंबील येतात. त्याच्यानंतर ही बघा इथं हे सुद्धा आहे. सोडे हां कसे आहे? 400 रुपये पाव किलो, ते 500 रुपये 400 रुपये पावशेर आहे बघा. त्याच्यानंतर ही सोडे बघा ही 500 रुपये पावशेर येतात. त्याच्यानंतर ही पांढरी सुकट आहे बघा. एकदम पांढरी शुभ्र सुकट आहे. ही कशी आहे सुकट? 100 रुपये पाव. 100 रुपये पावशेर आहे मित्रांनो सुकट. त्याच्यानंतर इकडे सुद्धा ही सुकट आहे बघा. ही सुकट आहे. ही कशी? 70 रुपये आणि ही 80 रुपये बघा. 80 70 आणि 100 अशी. त्याच्यानंतर मासळी बघू शकताय. ही कशी दादा? 120 रुपये पावशेर आहे मित्रांनो.
त्याच्यानंतर ही बारीक आहे थोडी बाकी नाही काय नाही. आणि 100 रुपये बघा, 100 रुपये पावशेर. त्याच्यानंतर हे कसं आहे आंबाडी कसं आहे किलो कसं 140 रुपये पावशेर. त्याच्यानंतर इकडे बघू शकताय हां हां हा खारा मासा कसा आहे सुरमई आहे का ते कसं आहे तो 200 रुपये पावशेर आहे बघा हा खारा. त्याच्यानंतर हा आहे बघा इकडं हा बांगडा आहे. तर हा बांगडा कसा आहे तो 20 रुपयाला एक पीस 20 रुपयाला एक पीस. त्याच्यानंतर इथं बघा हा चटणीचा बोंबल आहे एकदम छोट्या साईजचा. हा बोंबील कसा आहे हा 80 रुपये पावशेर आहे 80 रुपये पावशेर आहे बोंबील मित्रांनो. त्याच्यानंतर हे सोडे वेगळे आहेत ना 600 रुपयाला पाकिट आहे का ते पावशेरचं आहे का 600 रुपये पावशेर बघा पाकिट. हे सोडे वेगळे आधीचे सोडे बोलतात एकदम भारी लागतात ते खायला. तर इथं भरपूर सारे मासळे तुम्हाला दाखवले वेगवेगळ्या प्रकारचे. आणि मागे तुम्हाला दाखवतो वाकटीसुद्धा आहेत बघा वाकटी. ते वाकट कसे आहे ते हां 160 रुपये पाव. तर 160 रुपये पाव 160 रुपये पाव आहे मित्रांनो. तर या साईडला बघा हे दाखवलं तुम्हाला कसे नीट करून ठेवता येत ते. आणि बाकी या साईडला बघा इकडे सगळे मासळे येतात. हे बघ हे दुकान मी लास्ट टाईमला सुद्धा तुम्हाला दाखवलं होतं. इथे ना होलसेल रेट आहे होलसेल रेटमध्ये भेटते ना. नमस्कार सेठ कसं आहे वाकटं आहे ना कसं आहे सोडलेले वाकड हां हां कसं किलो आहे ते 320 रुपये 320 रुपये किलो बघा वाकटे मित्रांनो. हां नमस्कार आहेत ना बसलेत बाहेर हां आलेत सोबत हां बरोबर त्याच्यानंतर हा खूप आहे का हां ट्यून आहे ना खूप आहे ना कसं आहे तो 200 रुपये किलो आहे 200 रुपये किलो आहे बघा. त्याच्यानंतर हे इकडे डोम आहे बघा हा कसं आहे ते 200 रुपये किलो 200 रुपये किलो. ते वाकट बघा छोटी वाकट आहे ही 200 रुपये किलो आहे. ही सुकट कशी ती सुकट 180 रुपये किलो आहे 180 रुपये 180 रुपये किलो. ही पांढरी जी आहे ती 160 रुपये किलो आहे. ही 160 रुपये. त्याच्यानंतर आणि ही हे झिंग आहेत हा 320 रुपये किलो आहे. 320 रुपये 320. आणि ही ती जी आहे ती भाती आहे ती 180 रुपये किलो आहे. भाती का भाती. 180 रुपये किलो. त्याच्यानंतर ही मासळे ही मासळी 240 रुपये किलो आहे 240 रुपये किलो. हो. आणि ही 250 रुपये किलो म्हणजे क्वालिटीमध्ये थोडंसं हां डिफरन्स हां आहे. 250 रुपये किलो. हो. त्याच्याने इकडं पण हे लावलेले बघा एकदम भारी क्वालिटी. हे 160 रुपये किलो 160 रुपये किलो 180 हां परत 160 160 पाठीमागे अजून स्वस्तीतली आहे. ओके. या इकडे तिथे बघा ही 100 रुपये किलो आहे 100 रुपये किलो. ओके म्हणजे 100 रुपये किलोपासून स्टार्टिंग आहे 100 रुपये किलो पासून स्टार्ट आहे आणि 180 पर्यंत आहे चांगलं. हे 100 रुपये किलो. हां हे जे आहे ते 120 रुपये किलो आहे. ओके 120 सुकट चांगलीच आहे फक्त शायनिंग मध्ये थोडंसं फरक आहे बाकी काय नाही. क्वालिटी चांगलंच मिळणार आहे. ओके 120 रुपये 120 रुपये किलो. हे जे आहे ते 160 रुपये किलो आहे. हे जे आहे ते 180 रुपये किलो आहे. ओके. तर हा भाव मित्रांनो किलोचा होता. आपण बाकीच्या ठिकाणी सगळे पावशेरमध्ये भाव बघितले. हे इथं जे भाव होते हे किलोमध्ये. त्याच्यानंतर बोंबीलच बघा आणि इथं बोंबील जे आहे हा चक्री असतो बरं का. हे चक्रीमध्ये जे आहे ते कमीत कमी हा 6.5-7 किलोचा चक्री आहे. तुम्ही जर का अखंड 6-7 किलोचं वजन करून घेतलं तर तो 350 रुपये किलो आहे. ओके हो 350 रुपये किलो. ओके बाजारात तुम्ही बोंबील घ्यायला गेलं की 180-160 रुपये पावशेर आहे. हां बरोबर म्हणजे 640 रुपये 720 रुपये किलो आहे. हां बरोबर आणि माझ्याकडे कसं आहे कमीत कमी अर्धा किलोच्या क्वांटिटीमध्ये घ्यायचं. ओके अर्धा किलोमध्ये घेतलं तुम्ही तो स्वस्त मिळून जाईल. दुसरा बोंबील जो आहे हा जो आहे तो 420 रुपये किलो आहे. 420 420 रुपये किलो. 420 रुपये किलो. हो एकदम चांगला माल आहे हा. त्याच्यानंतर जो आहे तो हा 380 रुपये किलो आहे. 380 रुपये किलो. हां हां आणि हे जे आहे ते 520 रुपये किलो आहे. किती 520 520. क्वालिटी याच्यामध्ये बघू शकता याच्यामध्ये मित्रांनो. बारीक येणार नाही. त्याच्यात जे आहे ते थोडंसं बारीक मिक्स आहे. हा. एकदम बारीक मिक्स मध्ये येते.
तर हे याचं सांगा याचं रे. ह्याच्यामध्ये जे आहे ना ह्याच्यातलं शॉर्टिंग म्हणजे निवडून लावतो आपण हा 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 साईडला थोडंसं बारीक वगैरे आहे ते काढून ठेवलं. ओके ओके ह्याच्यात निवडून लावतो आपण. ह्याचं काही नाही. बारीकवाला पाहिजे 320 रुपये किलो, 240 रुपये किलो. हा 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 तर बघितलं मित्रांनो, भरपूर सारे क्वालिटीचे बोंबील वगैरे दाखवले तुम्हाला. त्याच्यानंतर सुकट वगैरे बाकी सगळे मासळे इथं किलोच्या भावामध्ये एकदम सगळ्यात स्वस्त नाही का. इथं तुमच्या इथं सगळ्यात स्वस्त मासे, सगळ्यात स्वस्त. दुकानाचं नाव जे आहे हा दुकानाचं नाव तुम्हाला दाखवतोय बघा, अंबादास आणि कंपनी. तर जर सगळ्यात स्वस्त मासळे घ्यायचे असेल तर इथं येऊ शकता तुम्ही. चला आता पुढे सुद्धा बघूयात बाकी. चला सेट. हो या. तर चला बाकी सगळीकडे रेट जो आहे तो मित्रांनो पावशेरमध्ये क्वालिटीमध्ये फरक आहे, बाकी काय नाही. तुम्ही क्वालिटीमध्ये क्वालिटी बघू शकता. हे अगं ते चावल घे परे, चावल ना मला ते कशाला पकडते हां. काय बरं आहेत ना सर? हां बरं आहेत ना. हां कसं आहे बोंबील आज? बोंबलाचे भाव आहे ना थोडेसे करायला हां 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 सध्या चांगल्या क्वालिटीचे बोंबील 600 रुपये किलो गावठी. किती 7? ओके. तर बोंबील बघू शकता इथं लावलेलं आहे बघा. हा सुकटमध्ये भरपूर व्हरायटी आता. आता हा लावलेला आहे, हा कसं आहे? हा 600 रुपये किलो सर. 600 रुपये किलो. यावर्षी जरा बोंबीलचं प्रमाण कमी आहे ना, त्यामुळे जरा रेट थोडी जास्त आहे. क्वालिटी खूप चांगली आहे. एकदम जबरदस्त मस्त एकदम क्वालिटीचे बोंबील आहेत मित्रांनो. 600 रुपये किलो. मोठ्यामध्ये पाहिजे मोठ्यामध्ये 800 रुपये किलो. बघा 800 रुपये किलो बघा. तर बोंबील खूप भारी आहे. हरण्याचा बोंबील सगळं एकदम चांगलं आहे. 800 रुपये किलो. तुम्हाला हवा असेल तर तुम्हाला घरपोच डिलिव्हरी पण करतो आपण. हां हां हां. कुठं हवं असेल तुम्हाला. तसं नंबर देतो मित्रांनो खाली, त्याच्यावरती फोन करून तुम्ही डायरेक्ट घरपोच डिलिव्हरीसुद्धा घेऊ शकता. इथं बघू शकता एकदम मस्त खार आहे. खरा मासा आहे, खरा मासा. हां कसं आहे तो? तो 600 रुपये किलो आहे आता. 600 रुपये किलो. एक 800 रुपये किलो, एक 600 रुपये किलो. ओके. दोन प्रकारचा, हां दोन प्रकारचा खार आहे मित्रांनो, सुरमई आणि रावस. तर 600 आणि 800 रुपये किलो. हे बदलत राहतं सर. हां त्याच्यानंतर डोम आहे बघा. हा तो कसा आहे? कुठला? हा डोमा आहे सर, डोमा. हां कसा आहे तो? हा 320 रुपये किलो. 320 रुपये किलो. 320 रुपये किलो. आपल्याला माल सगळं आहे ना अलिबागचा असतो. हा सरळ मोठा सोडा आहे, टायगर सोडा. हां हां हा एक आपल्याला टायगर सोडा आहे. श्रीवर्धन साईडचा सोडा आहे आपल्याला. हां हां कसं आहे तो? हा 600 रुपये पावशेर आहे सर. 600 रुपये पावशेर आहे मित्रांनो. 2400 रुपये किलो. हा 2000 रुपये किलो. हा बघा 2000 रुपये किलो. अलिबागचा सोडा पण आहे आपल्याला. आणि हा छोटा वाला कसं आहे तो? छोटा वाला 1600 रुपये किलो आहे. 1600. 1600 रुपये किलो. तर 1600, 2000 आणि 2500 असं 3 प्रकारचे सुकटचे सुद्धा रेट बघूयात मित्रांनो. बघा कसले भारी एकदम पांढरी शुभ्र सुकट आहे. कसे आहे ही? तर आपल्याकडे अलिबागची सुकट आहे, पूर्ण साफ केली आहे. हां 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 म्हणजे सगळ्या प्रकारची घाण तशी तरी खेकडे मासे बिसे सगळं स्वच्छ करून ठेवले. हां 400 रुपये. 400. ही 100 रुपये पावशेर आहे मित्रांनो. 400 रुपये किलो ना. ही 200 रुपये किलो आहे. ही 250 रुपये किलो आहे. ही बघा ही 200 रुपये किलो आहे. ही थोडीशी निवडावी लागेल. हां हां ही मुरुडची साईडची सुकट आहे. हां हां ही 250 रुपये किलो आहे. ही रत्नागिरी साईडची सुकट आहे. 300 रुपये किलो आहे. ती अलिबागची सुकट आहे 400. हां 200, 250, 300 आणि ही 400 रुपये किलो. तर 4 प्रकारचे, हां 4 प्रकारचे सुकट आहे मित्रांनो यांच्याकडं. त्याच्यानंतर हे बघा ही मासळीसुद्धा येतं. ही कशी आहे? अलिबागची आपल्याकडे हां ही कशी? 400 रुपये किलो. आणि हे त्यामध्ये मोठी साईज सुद्धा मिळते आपल्याला. हां हां ही कशी आहे? ते 480 रुपये. 480 रुपये. 480 रुपये किलो. तर बघू शकता एकदम मस्तपैकी वेगवेगळ्या याचे सुकटसुद्धा आहे. त्याच्यानंतर ही वागतेत बघा साफ केलेले. हां हे कसे आहे? 200 रुपये पावशेर आहे. 200 रुपये पावशेर. पण ती आपण अख्ख्या भारतात डिलिव्हरी करतो पॅकिंग वस्तू. हां 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 साफ केलेले बोंबील वगैरे. तर मागे नंबर बघू शकता, दिसत असेल मागे नंबर दिसतोय, त्याच्यावर कॉल करू शकता तुम्ही. त्याच्यानंतर साफ केलेले बोंबीलसुद्धा आहेत बघा. ते बोंबील कसे आहेत ते? बोंबील सर ते 200, 250 दोन प्रकारचे आहेत. 2 प्रकारचे आहेत का? 200 आणि 250. 200-250 रुपये पावशेर ना. बरोबर पावशेर. त्याच्यानंतर हे सुद्धा आहे एका. हां नदीचे झिंगे आहेत बघा. हां बघा हे आहेत मित्रांनो नदीचे झिंगे आहेत बघा. हे कसे आहेत? हे कोल्हापूर साईडचे सर. हां हां हे 100 रुपये पॅकेट असतं आपण. 100 रुपयाला पाकिट. ओके हे बघू शकता 100 रुपयाला पाकिट आहे. बाकी माहिती तुम्ही फोन करून विचारू शकताय. इकडे बघा हे बांगडे सुद्धा आहेत. खारे बांगडे आहेत. हे कसे आहेत? सर आता सध्या 25 रुपयाला एक आहे. 25 रुपयाला एक. सीझन वाईज असते. कधी 5 रुपये असतं, कधी 10, कधी 25. ओके ओके. तर चला सगळं काही दाखवलं. दुकानाचं नावसुद्धा दाखवतो मित्रांनो. हे बघा नाव आणि नंबरसुद्धा दिसतोय. तर चला आता अजून पुढे बघूयात. चला येऊ का सेट? बाकी तर मित्रांनो सगळीकडे जेमतेम सेमच रेट आहे. आणि थोडेसे हे घेऊयात
थोडीशी बोंबील वगैरे घेऊयात आपल्याला. बोंबील आणि हे घेऊयात सुकट घेऊयात. चल हा चल. आता बघा बाहेर आलो मित्रांनो आणि किती मोठी शॉपिंग केली बघा. हे अख्खं हे नुसतं बोंबील घेतलं तेवढे. बोंबील सुकट काय का नाही बस का अजून घ्यायचे. हां आता किती हलवेल न्यायला ते. लोक आपल्यापासून लांब पळतील बरं. हा ना मेट्रोमध्ये परत जायचं मेट्रोने. पिशवी का नाही आहेत. चला आता बाहेरच आलो इथं मित्रांनो. पिशवी घेऊयात त्याच्यासाठी कारण त्यांनी कॅरी बॅग दिलेत आणि याच्यासाठी एक पिशवी घेऊयात अशी म्हणजे मग आपल्याला नेता येईल का नाही. घे ना हे अशी घेऊ घे. तर सगळं काय दाखवलं मित्रांनो. रेट वगैरे काय जेमतेम सेमच आहेत. थोडं वाढल्यासारखे वाटले पण मासळी जी सुकी मासे आहे ती एकदम भारी भेटली. चला भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो. आजचा व्हिडिओ आजची माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आजच्या व्हिडिओला नक्की लाईक करा. चला भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.